नमस्कार. चला तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जी काही रेल्वे भरती एनटी नुसार रेल्वे भरती निघालेली आहे त्याच्यावर एक अपडेट आलेली आहे। 23 तारखेला ही अपडेट आलेली आहे। 23/9/2025 ला ही अपडेट आलेली आहे। तर ह्या किती जागा असणार आहेत? 8875 जागा ह्या IBI अंतर्गत निघालेल्या आहेत। एमटीसी मार्फत ह्या जागा आलेल्या आहेत। हे परिपत्रक प्रसिद्ध झालेले आहे। आणि ही भरती कशी असणार आहे? 12वी पास आणि याच्यासाठी मुख्य म्हणता आपल्याला टायपिंग सर्टिफिकेट लागणार नाही। टीसी जो काही रेल्वे मध्ये टीसी म्हणून असतो त्याची ह्या पोस्ट असणार आहेत। एनटीसी मार्फत 8875 अशा ह्या जागा असणार आहेत। याच्यासाठी वय काय असणार आहे हे पूर्ण डिटेल मध्ये व्हिडिओ आपण आजच्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ असणार आहे। तर बघा मग रेल्वे भरती 2025 टीसीच्या जागा किती निघालेल्या आहेत? 8875 जागा निघालेल्या। परिपत्रक कधी प्रसिद्ध झालेला आहे? 23/9/2025 ला झालेले आहे। एनटीसी मार्फत या जागा आलेल्या आहे। एनटीसीचं परिपत्रक हे आलेलं आहे। ग्रॅज्युएशन नुसार म्हणजे ज्या एनटीपीसी मार्फत ज्यांचं ग्रॅज्युएट झालेलं आहे त्यांना स्टेशन मास्टरच्या किती जागा असणार आहेत? 600। ट्रेन मॅनेजमेंटच्या किती असणार आहेत? ट्रेन मॅनेजरच्या असणार आहेत 3423 अशा जागा असणार आहेत। आणि असिस्टंटच्या किती असणार आहेत? 59 जागा किती असणार आहेत? 161 अशा ह्या जागा असणार आहेत। बघा मग आणि अकाउंटंट साठी किती जागा असणार आहेत? अकाउंटंट साठी असणार आहेत 921 अशा ह्या जागा असणार आहेत। आणि जनरल साठी किती जागा असणार आहेत? 638 अशा ह्या जागा असणार आहेत। टोटल जागा किती आहेत? 5817 ह्या अशा जागा असणार आहेत। एनटीसी मार्फत टीसी आहेत काय स्टेशन मास्टर साठी 625 जागा आहेत। ट्रेन मॅनेजमेंट साठी 3423 जागा असणार आहेत। असिस्टंट साठी किती असणार आहेत? 59 जागा असणार आहेत। आणि सीसीटीएस म्हणजे तिकीट करणाऱ्यासाठी 161 साठी किती असणार आहेत? 921 जागा असणार आहेत। आणि जनरल साठी किती असणार आहेत? 638 अशा ह्या जागाची भरती निघणार आहे। तर याच्यामध्ये आपल्याला 3च विषयाचा अभ्यास करायचा आहे मराठी, इंग्रजी आणि बुद्धिमत्ता। याच्यामध्ये आपल्याला बुद्धिमत्ता मध्ये विचारलं जातं। बुद्धिमत्तामध्ये सहसा आपल्याला अंकगणित श्रेणी किंवा बुद्धिमापन चाचणी याच्या प्रमाणावरले प्रश्न हे विचारले जातात। तर याच्यामध्ये खूप महत्त्वाचे असे हे पद असणार आहेत। तर ज्यांना कोणीही फॉर्म भरायचा आहे त्यांची 10 ऑक्टोबर पर्यंत ह्या फॉर्मची लास्ट डेट आहे। ग्रॅज्युएट साठी जागा बघितल्या तर ग्रॅज्युएशन नंतर मग आपण काय जाहिरातीमध्ये थंबनेल मध्येच काय लिहिलेलं आहे? 12वी पास विद्यार्थ्यांसाठी कोणत्या जागा असणार आहेत? ट्रेन क्लर्क म्हणून किती असणार आहेत? 77 जागा असणार आहेत। कमिशनर क्लर्क तिकीट क्लर्क साठी किती असणार आहेत? 2424 असणार आहेत। अकाउंटंट क्लर्क साठी किती असणार आहेत? 394 अशा जागा असणार आहेत। आणि जनरल क्लर्क टायपिस्ट साठी किती असणार आहे? 168 अशा जागा 163 अशा जागा असणार आहेत। तर 3058 अशा टोटल जागा आहेत ह्या पदासाठी। ह्या खूप चांगलं असं हे पद आहे। सगळ्या पदासाठी जे कोणीही 12वीच्या बेसवर ग्रॅज्युएशनच्या बेसवर ह्या परीक्षेचा फॉर्म भरत आहे त्यांच्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचं रेल्वेमध्ये लागणं हे खूप महत्त्वाची अशी गोष्ट आहे। तर सर्वांनी या फॉर्मचा विचार करावा नक्की एकदा आणि अभ्यासाला सुरुवात करावी। कारण सिलेबसला हे खूप जास्त काही विषय नाही तर 3च विषय आहेत। तर ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे। व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा।